हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर ना, अधिक मास जसा लागला ना तसं आम्ही बाहेरच जेवायला, म्हणजे पहिल्या रविवारी नेत्राच्या घरी जेवणासाठी गेलो होतो, कारण की त्यांचा पहिलाच धोंडा होता. दुसऱ्या रविवारी माझ्या माहेरी गेलो होतो, कारण की आमचा पहिला धोंडा नव्हता, पण आमंत्रण दिलं होतं, तर म्हटलं चला जेवण करून येऊयात. आणि मग नंतर हे असेच रविवार गेले आणि आता शेवटचा रविवार आला होता पार. तर आई म्हटल्या की अगं पुढच्या रविवारी तर धोंड्याचा महिना पण संपून जाईल, तर ह्याच रविवारी आपण पिठूभाऊ नाक्केला आमंत्रण देऊयात. आणि ते सोबतच तुझी मम्मी, नेत्राची मम्मीला सुद्धा बोलव, त्यांची पण ओटी भरून होईल, म्हणजे तो पण कार्यक्रम करून होईल. मधल्या दिवशी आमंत्रण द्यायला काही नाही, पण कोणीच मग घरी नसतं आणि मग सुट्टीच्या दिवशी ठेवलं की कार्यक्रम मनमोकळ्यापणाने सगळं व्यवस्थित केलं जातं. तर धोंड्यासाठी सगळ्यात मेन वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रकार केले जातात, पण पुरणपोळीला खूप मान असतो. तर आई म्हणलं आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करूयात. आई सकाळी आज खूप लवकर उठल्या होत्या, 5-5:30 वाजताच उठून त्यांची आवरावर चालली होती. आम्ही खाली येऊपर्यंत त्यांचं पुरण वगैरे शिजून रेडी होतं. तर म्हटलं चला आता उरलेले कामं आपण करूयात. आईंची देवपूजा सुद्धा करून झाली होती, त्यांची रांगोळी वगैरे चालली होती. तर आम्ही नंतर मग भजे वगैरे करायचे, कुरड्या तळायच्या, पुरण वगैरे शिजून ठेवलं होतं ते गरम केलं. नेत्राजीन माझी ती गडबड चालली होती सगळी. आमटी भात सगळं पुरण वगैरे रेडी करून ठेवलं आणि नंतर 11-11:30च्या दरम्यान आई म्हटलं चल पुरणपोळ्या करून घेऊयात. परत मग पाहुणे आल्यावर गरमागरम करता येतील, पण थोड्या 4-8 आधी करून ठेवू. आणि एक भज्याचा घाना सुद्धा काढून घेतला. उरलेले भजे म्हटलं पाहुणे जेवायला बसल्यावर करता येईल. तर ही सगळी तयारी करून ठेवली, पण पाहुणेच लेट आले. सगळेजण 1:30-1:45च्या दरम्यान आले. मग आल्यावर सगळ्यांचं सरबत वगैरे झाला, गप्पा छप्पा झाल्या आणि मग सगळे जेवण करण्यासाठी बसले. जेवण झाल्यावर सुद्धा सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मिठू सोबत तर सगळ्यांची धमालच चालली होती, मध्ये गाथाची पण लुडबुड. तर सगळ्यात आधी अक्कींची उटी भरली, कारण की हा सणच लेकीचा आणि जावयाच्या कौतुकाचा असतो. त्याच्यानंतर माझ्या मम्मीची आणि नेत्राच्या मम्मीची पण ओटी भरली. आईनी गजरे सुद्धा आणले होते, तर मस्त असे गजरे वगैरे लावून दिले आणि सर्व त्यांचं शृंगाराचं साहित्य त्यांना दिलं होतं आम्ही ओटीमध्ये. आमचा कार्यक्रम इकडे करून झाल्यावर पप्पांनी त्यांनी जावयांना बसवलं होतं आणि मग ह्यांनी पिठूभाऊंना अक्षय आला होता, तर अक्षयला नंतर आमची छोटी 2 जावई सोनुदा आणि कृष्णादा ह्यांना सगळ्यांना टोपी टॉवेल कपडे वगैरे दिले. आणि माझे पप्पा पण त्यामध्ये होते, तर पप्पा म्हणायचे नका नका मला नका, मी काही जावई का तुमचा. पण आमचे पप्पा म्हटले की नाही आता तुम्हाला पण मान आहे. तर सगळेजण बसले आणि गंध वगैरे लावला, टोपी टॉवेल घातला आणि इतका सुंदर हा कार्यक्रम पार पडला ना. तर असे सगळेजण एकत्र आल्यावर खूप छान वाटतं. तर हा होता आमचा धोंडा स्पेशल व्लॉग. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.